तुम्ही आणि नारद मुनी श्री खंडेरायांशी बोलायला गेलात हे मला कळलं, परंतु तुम्ही जो प्रस्ताव मांडला आहे त्याच्याशी मी सहमत नाही. परंतु दुसरा पर्याय काय आहे? त्याचा मीही विचार केला नाही, परंतु आपण घाई करू नये. परंतु मुनिवर म्हाळसा देवींकडे गेले सुद्धा. त्या दोघींच्या या वादावर हा सारीपाटाचा डाव हा एकमेव पर्याय कसा आहे हे त्यांनी म्हाळसाला सांगितलं सुद्धा असेल. नारायण नारायण. या, तुमचीच वाट पाहत होतो. बाणाईला जेजुरी बाहेर जावं लागू नये म्हणून सारीपाटाचा खेळ हे कसं सुचलं? आणि हे सोपं आहे का? नाही प्रभू, ते सोपं नाहीच. म्हाळसा काय म्हणाल्या? त्यांनी मला हा विषय काढण्याची संधीच दिली नाही. घ्या, मग तुम्ही त्यांना खेळासाठी तयार कसं करणार आहात? अहो, आपण त्यांना वेळ द्यायला हवा. यावे देवा. देवा, आपण यांच्या प्रस्तावाला होकार का दिलात याला मी सहमत नाही. आपण ह्यापेक्षा दुसरा विचार केला असता. या पर्यायाचा एकदा उपयोग झाला आहे. श्री म्हाळसा देवींना संशय येणार नाही का? प्रधानजी, आपण दोघींमध्ये सारीपाटाचा खेळ गुप्तपणे करण्याचं निश्चित करूया. परंतु देवा, मला ठाऊक आहे की हे तेवढे सोपे नाही. एका अर्थी ही परीक्षाच आहे, सर्वांचीच. त्याशिवाय काही साध्य होणार नाही. परंतु देवा, बाणाईला सारीपाट एवढ्या अल्प कालावधीत कसा शिकता येणार? हा प्रश्न तिचा आहे. तिला ते साध्य करावे लागेल. आपण तिच्यावर हा निर्णय लादतो आहोत असं मला वाटतं. नाही, त्या दोघींची सहमती असेल तरच हे करायचं असा विचार आहे. तेव्हा म्हाळसेला ह्या खेळासाठी सिद्ध करण्याचे दायित्व मुनिवर ह्यांचे आहे. आणि बानूला सिद्ध करण्याचे दायित्व माझ्यावर. आजा, लई वेळ झाला. बानू फुलं तोडाय गेली, अजून आली नाही. अगं, डोळ्यासमोर हाय म्हणून काळजी वाटते तिची. जीवाला घोर लावलाय नुसता, पण तिला त्याचं काय हाय का? अरे बाबा, गंगी होती ना हिथं, तिनं आणली असती फुलं तोडून. तसं नाही चालत. तिला ती पूजा करणार म्हणजे फुलं बी तिचं आणणार. तू तिच्या संग काय बोलला का? अगं बोललो, पण घोर काय कमी होतोय होय? ते बघा, आल्या त्या. तुम्ही उगाच काळजी करतायसा. बानू, अगं किती वेळ झाला, आम्ही कवाधरनं तुझी वाट बघतोया. काय काम हाय? अगं काम कसलं? उद्यापासून बाहेर जाताना कोणाला तरी संग घेऊन जात जा. का? काय झालं आहे? बरोबर आहे तिचं. तिला काय होणार आहे? तसं नव, म्हाळसा देवी इतक्या रागराग करत्यात, त्यासनी नाही आवडत येणाऱ्या जाणाऱ्याला तू दिसलेली
मग काय वाड्यातच बसून राहू का मी आधीच रात आणि उगा त्यांचं भ्यान अगं दाऊस मला